Dear students, I am Raghunandan Deshpande sir from Eden High School, Buldana. And in this video, I am going to say about the chapter Arithmetic Progression from Algebra of 10th Standard. So, listen carefully. Now you see Arithmetic Progression Standard 10 by me. This is very important chapter and the concepts are totally new in this chapter. New in the sense there is no connection to 9th standard. The first concept is sequence. I will use Marathi also so that you can understand properly. In sequence, it is said that it is collection of numbers arranged in a definite order according to some definite rule. No one is going to ask you definition in board exam. It is just to understand the concept. म्हणजे मुलांनो पहिल्यांदा तुम्हाला सिक्वेन्स चा अर्थ लागला पाहिजे. आता सिक्वेन्स म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय हे समजून घेताना तुम्ही लक्षात घ्या की एक विशिष्ट ऑर्डर मध्ये क्रमामध्ये काही संख्या तुम्हाला इथे दिसतात आहे. कुठल्या दिसतात आहे? 1, 4, 9, 16, 25. काय सांगू शकतो आपण जर याच्यावर विचार केला तर? आणि याचा रूल हा अगोदरच लावलेला दिलेला आहे 1n² म्हणजे n इज नॅचरल नंबर. म्हणजे बघा तुम्हाला जर दिसला पहिला नंबर 1, त्याला जर मी म्हटलं हा 1 चा स्क्वेअर आहे तर 1² इज 1. सेकंड 4 याला म्हणतो मी 2². थर्ड 9 मीन्स 3². then 4², then 5². That means we can say surely that the next number is 6², that is 36, and again the next number is 7², that is 49. Again the next number is 8², that is 64. In this way we can say next number. म्हणजे आपण नेक्स्ट नंबर सांगू शकतो. अशा क्रमाने आलेल्या संख्यांना, संख्यांच्या एक प्रकारे सिरीजला सिक्वेन्स असं म्हणतात. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. सिक्वेन्स समजणं ही या चॅप्टरची प्रायमरी स्टेज आहे, एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या. आता बघा सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे? 2, 5, 10, 17, 26, 36, 7, 50 आणि रूल दिला आहे n² + 1. n इज नॅचरल नंबर. आता 50च्या बाबतीत बघा 7² + 1. 7² इज 49. 49 + 1 दॅट इज 50. म्हणजे मग नेक्स्ट काय येईल? n इज 8. दॅट मीन्स 8² + 1 म्हणजे 64 + 1. दॅट मीन्स द नेक्स्ट नंबर विल बी 65. Next number will be 65. In this way we can understand next number. आपल्याला नेक्स्ट नंबर सांगता येतो. म्हणून अशा प्रकारच्या सिरीजला काय म्हणतात? सिक्वेन्स असं म्हणतात. लक्षात घ्या, पहिले तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय हे समजलं पाहिजे. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 5, 8, 11, 14, 17, 20, 23. सरळ सरळ आहे. गॅप ऑफ 3. That means next number is 26. 20, then 23, that next number is 26. Again one more number 29, then 32. In this way we will get every time next number. म्हणजे हे सगळे काय आहेत? हे सगळे एक प्रकारचे सिक्वेन्स आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवतात. आता सिक्वेन्स मध्ये प्रत्येक पदाला, मराठीत पद, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात टर्म. मग पहिल्या टर्मला म्हणजे या ठिकाणी 5 पहिली टर्म आहे म्हणून T1, दुसऱ्या टर्मला T2, तिसऱ्या टर्मला T3, T4. अशा पद्धतीने इनफायनाईट टर्म्स आहेत. म्हणजे nth टर्म नंबरची जी टर्म राहील त्याला आपण म्हणू Tn.
आणि nth नंबरच्या टर्मला Tn म्हणू. फर्स्ट टर्मला काय म्हणतात लक्षात घ्या, फर्स्ट टर्मला T1 म्हणतात. आता येतो टॉपिक अरिथमॅटिक प्रोग्रेशन, शॉर्ट फॉर्म इज AP. इट इज द सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे लक्षात घ्या, पहिला मुद्दा लक्षात घ्या की अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे सिक्वेन्सच आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्सच आहे, परंतु एक फरक आहे. विशिष्ट क्रमामध्ये एकच नियम आहे, तो म्हणजे तो नियम आहे डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे अशाच प्रकारचा सिक्वेन्स फक्त आपल्याला पाहिजे ज्यामध्ये दोन टर्म मधला जो डिफरन्स आहे तो दोन टर्म मधला डिफरन्स हा कॉमन राहणार आहे, सर्वत्र सारखा राहणार आहे. बाकी सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणत नाहीत. फक्त त्यालाच अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात ज्याच्यात दोन टर्म मधला जो फरक आहे तो नेहमीसाठी सारखा राहील. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे सिक्वेन्स असलं तरी. आलं तुमच्या लक्षात एवढं की अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे सुद्धा सिक्वेन्स आहे. आता हे एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिसतंय, 3, 7, 11, 15, 19, 23. प्रत्येक वेळेस काय दिसतंय, दोन टर्म मधला डिफरन्स. हा डिफरन्स कसा पाहायचा याचा सुद्धा एक विशिष्ट नियम आहे. Tn मायनस Tn-1 म्हणजे कोणतीही टर्म, Tn मीन्स कोणतीही टर्म घ्या, मायनस n-1 म्हणजे त्याच्या अगोदरची टर्म. आता या ठिकाणी लक्षात घ्या 7 - 3, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. 7 - 3 किती आन्सर येणार 4. 11 - 7 किती आन्सर येणार 4. 15 - 11 किती आन्सर येणार 4. म्हणजे प्रत्येक वेळेस कोणतीही टर्म मायनस त्याच्या अगोदरची टर्म याच्यातला जो फरक आहे तो फरक तुम्हाला दिसतो आहे सारखा आहे आणि तो फरक आहे 4. आलं लक्षात, तो 4 आहे फरक. म्हणून अशा प्रकारच्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात. दुसरं एक्झाम्पल बघा, 13, 10, 7, 4, 1, -2, -5, -8 इन्फायनाइट. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येईल की D = Tn - Tn-1 म्हणजे कुठली टर्म घ्या, सेकंड मायनस फर्स्ट. 10 - 13, 10 - 13चं उत्तर किती -3. आता तुम्ही जर कुठल्याही दोन टर्म मधला फरक बघितला तर तो तुमच्या लक्षात येईल -3च येतो. म्हणजे हा लक्षात घ्या, -8 -5 म्हणजे -8 + 5 म्हणजे फरक येणार आहे तो -3च येणार आहे. आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या की कुठल्याही याच्यातला जो फरक आहे तो फरक -3च येतो आहे. म्हणून या ठिकाणी हा जो सिक्वेन्स आहे, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा, एव्हरी एपी सिक्वेन्स, प्रत्येक एपी ही सिक्वेन्सच आहे. पण प्रत्येक सिक्वेन्स ही एपी नसते, कारण त्याच्यात दुसरे नियम लागू शकतात. आलं लक्षात. पण एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही की एव्हरी एपी इज अन सिक्वेन्स. आलं लक्षात. आता आपण या संदर्भामध्ये पुढचा टॉपिक बघूया. पुढचा टॉपिक मध्ये तुमच्या लक्षात येईल एवढ्याच टॉपिकवर प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. एवढं जेवढं मी आतापर्यंत तुम्हाला शिकवलं एवढ्या टॉपिकवर आहे प्रॅक्टिस सेट 3.1. त्याच्यामध्ये क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी इफ दे आर एपी फाइंड कॉमन डिफरन्स. कोणकोणते एपी आहेत आणि एपी असेल तर कॉमन डिफरन्स काढा. आता एपी असण्याचा महत्वाचा नियम काय, एपी असण्याचा महत्वाचा नियम हा आहे की सर्वत्र डिफरन्स डी सारखा पाहिजे. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे आता लक्षात घ्या, हे एक्झाम्पल घ्या, 0.3, 0.33, 0.333. आता आपण T2 - T1 काढू, म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. 0.33 - 0.3 त्याचं सबट्रॅक्शन येतं 0.3. T3 - T2 त्याचंही आन्सर येतं 0.03. म्हणजे हे दोन डिफरन्सेस सारखे नाही. हे दोन डिफरन्सेस तुमच्या लक्षात येईल की हे दोन डिफरन्सेस सारखे नाही आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे मग या ठिकाणी काय म्हटलंय बघा, या ठिकाणी म्हटलंय द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज नॉट सेम, सो अबोव सिक्वेन्स इज नॉट एपी. या वरचा सिक्वेन्स जो आहे तो एपी नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या.
आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय, T2 मायनस T1 काय दिसतं, -4 - 0. -4 - 0 आन्सर -4. T3 मायनस T2 -8 -4. इथे ब्रॅकेटचा वापर करा, नाही तर मायनसमुळे घोटाळा होईल. दॅट इज इक्वल टू -8 + 4. दॅट इज इक्वल टू अगेन -4. T4 मायनस T3 पुन्हा तेच दिसतं आन्सर -4. म्हणजे या क्रमाने तुम्हाला असं दिसेल की या ठिकाणी सगळ्या डिफरन्सेसचे आन्सर किती आहे, म्हणजे एनी टर्म मायनस प्रिव्हियस टर्म याचे आन्सर -4च असल्यामुळे दिस इज अन एपी. याचा आणि डी इक्वल टू काय होईल, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की डी इक्वल टू -4. हा जो डी झाला हा किती झाला, -4 झाला. अशा पद्धतीने आपल्याला एपी ओळखणे, आलं लक्षात तुमच्या, आपल्याला तुमच्या लक्षात येईल की एपी ओळखणे हा प्रकार या ठिकाणी केला जातो. आता एपी ओळखल्यानंतर पुढचा प्रकार पाहूया. या ठिकाणी nth टर्म ऑफ एन एपी, म्हणजे एखाद्या एपीची nth नंबरची टर्म कशी ओळखायची. nth म्हणजे एनी टर्म, nth म्हणजे काय होईल, एनी टर्म. आता बघा nth टर्म पाहण्यासाठी या ठिकाणी काय दिलं आहे, T1 जो आहे फर्स्ट टर्म जो आहे तो या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवा, त्याला अजून एक लेटर दिलंय ए. T1 इक्वल टू ए. T2 इक्वल टू काय होतं, कोणत्याही एपी मध्ये T1 प्लस डी, म्हणजे जी त्याच्या मागची पहिली टर्म आहे त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स मिळवायचा म्हणजे जे होईल. T3 काय होईल, T2 प्लस डी म्हणजे मागची टर्म प्लस डी. T4 काय होईल, मागची टर्म T3 प्लस डी. अशा पद्धतीने हे काही लक्षात ठेवू नका, वरचं ते बोर्डात विचारत नाही, हे महत्वाचं आहे. हा फॉर्म्युला लर्न करून ठेवा. Tn इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. या ठिकाणी Tn म्हणजे एनी टर्म. इफ एन इक्वल टू 50 देन T50 मीन्स 50वी टर्म. T50 म्हणजे 50वी टर्म. ए म्हणजे फर्स्ट टर्म, एन म्हणजे त्या ठिकाणी काय होईल 50, आणि डी काय होईल, डी होईल तुमचा कॉमन डिफरन्स. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आता एकच करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. Tn इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर या फॉर्म्युल्यावर पुढचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आहेत. कुठले, प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2 चे प्रॉब्लेम्स हे या फॉर्म्युल्यावर आधारित आहेत. त्यातले फॉर एक्झाम्पल म्हणून आपण जे 2 प्रॉब्लेम घेतले आहेत त्याच्यामध्ये एक तुम्हाला होमवर्क लक्षात घ्या. बघा आता 7, 13, 19, 25 या ठिकाणी काय म्हटलंय, फाइंड द 19th टर्म म्हणजे 19वी टर्म काढा. आता Tn चा फॉर्म पहिले लिहायचं, डी इक्वल टू एक करून दाखवायचं, T2 मायनस T1 इक्वल टू 13 मायनस 7 इक्वल टू 6 वगैरे. Tn चा फॉर्म्युला लिहिला, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता आपल्याला 19th टर्म काढायची आहे, म्हणजे T19 इक्वल टू ए किती आहे, फर्स्ट टर्म किती आहे 7, मायनस एन इक्वल टू 19 या ठिकाणी -1 मल्टिप्लाइड बाय डी किती येईल 6. याला सॉल्व्ह केलं, याला सॉल्व्ह केल्यावर आलं T19 इक्वल टू 115. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये 19th टर्म इक्वल टू 115 काढली. आता याच्यातही तसं फाइंड 27th टर्म ऑफ एन एपी. हे तुम्हाला मी मुद्दाम पाहिला पण आहे, पण होमवर्क म्हणून नाही करा, मी हे समजावत नाही. या ठिकाणी हा दुसरा प्रॉब्लेम याच पद्धतीने ए म्हणजे काय, डी म्हणजे काय हे पाहून तुम्ही हा प्रॉब्लेम मला करून दाखवा, म्हणजे तुम्हाला एखाद्या याची nth टर्म कशी काढावी हे तुम्हाला समजेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे 3.2 चे प्रॉब्लेम करू शकता. तर आता नंतरचा टॉपिक आहे द सम ऑफ फर्स्ट एन टर्म ऑफ एन एपी. एखाद्या एपीच्या काही टर्मचं ऍडिशन करणे, सम करणे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं 1 2 3 4 5 6 7 अप टू 100 या सर्व नंबरची ऍडिशन करून दाखवा. कसं करून दाखवू आपण, मग आपण काय करू, आपल्या नेहमीच्या पद्धतीने 1 + 2 + 3 + 4 + 5 असे सगळे नंबर लिहू 100 पर्यंत. असं जर केलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. मग मॅथमॅटिक्सचा उपयोग काय, मग मॅथमॅटिक्सचा उपयोग आहे याचाच जर आपल्याला फॉर्म्युला करता आला तर मग सम करण्याचे मात्र 2 फॉर्म्युले आहेत. आलं लक्षात,
आता हा सम करण्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या. SN म्हणजे सम ऑफ एन टर्म्स. SN म्हणजे सम ऑफ एन टर्म्स. N इक्वल टू जितके असतील तितके नंबर्स. समजा 1 to 100 पर्यंतची सम करायची तर ते नंबर्स किती होतील 100 म्हणजे S100 इक्वल टू N घ्यायचा 100, A घ्यायचा 1 कारण 2 मल्टिप्लाइड बाय A म्हणजे फर्स्ट टर्म, N म्हणजे 100 आणि D म्हणजे डिफरन्स. आता 1 2 3 4 5 6 याच्यात D किती होईल? याच्यामध्ये तुमचा D होणार आहे 1 आणि अशा पद्धतीने हे सोडवलं तर तुम्हाला SN नी हे डायरेक्ट काढता येतं. बर, SN चा अजून एखादा फॉर्म्युला असू शकतो का? तर SN चा अजून एक फॉर्म्युला आहे दुसरा, तो पण तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तो आहे, आता बघा, तो आहे TN ॲज लास्ट टर्म आणि L. आता लक्षात घ्या A फर्स्ट टर्म आहे, A ही फर्स्ट टर्म आहे आणि एखाद्या एपीची लास्ट टर्म आपल्याला माहित आहे L. त्या लास्ट टर्मला L फॉर लास्ट म्हणून L म्हटलेला आहे. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला SN चा हा एक फॉर्म्युला मिळतो की SN इक्वल टू, हे दिसला या ठिकाणी, SN इक्वल टू N/2, हा फॉर्म्युला SN इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट A प्लस L. हा तुम्हाला हे दोन फॉर्म्युले एसएनचे आहे. म्हणजे आतापर्यंत ज्याच्यात तुम्हाला काय लक्षात घ्यावं लागेल की एक लक्षात घ्यावं लागेल, आपण शिकलो TN चा फॉर्म्युला, नंतर आपण शिकलो SN चे दोन फॉर्म्युले, A म्हणजे काय, D म्हणजे काय, L म्हणजे काय, हे एक करून ठेवायचं आणि नंतर याच्यावर आधारित आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.3. बघा आता प्रॅक्टिस सेट 3.3 वर काय आहे, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350. म्हणजे 1 पासून 350 पर्यंतचे सगळे नंबर नाही, त्यातले इव्हन नंबर त्यांची सम करायची आहे. मग पहिले तर आपल्याला एपी काय ते लिहावं लागेल. मग आता 1 to 350 मध्ये इव्हन कोणते आहेत? तर सगळ्यात पहिला इव्हन मला माहिती आहे 2, नंतरचा 4 इव्हन नंबर म्हणजे डिवायडेड बाय 2, नंतर 6 8 10. आता मधले काही लिहायचे नाही, मधले डॅश 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 डॅश. आता लास्ट लिहायचा आहे, तर लास्ट आहे 350 पण इव्हन आहे, परंतु इथे एक महत्वाचा शब्द आहे बिटवीन. बघा हा शब्द कोणता आहे, बिटवीन. बिटवीनचा अर्थ 1 to 350 च्या मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये 350 येणार नाही. देअरफॉर द लास्ट नंबर विल बी 348, लास्ट इव्हन नंबर. मग याच्यामध्ये A म्हणजेच T1 म्हणजे फर्स्ट टर्म, ती किती झाली 2. D किती झाला डिफरन्स, T2 मायनस T1 म्हणजे 4 मायनस 2 म्हणजे 2 आणि TN म्हणजे आपल्याला लास्ट टर्म. या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चुकलेलं आहे हे, इथे SN पाहिजे मुलांनो, आपल्याला SN काढायचं आहे. आता TN इक्वल टू A प्लस N-1D हा फॉर्म्युला का वापरला या ठिकाणी? या ठिकाणी TN इक्वल टू A प्लस N-1 इंटू D हा फॉर्म्युला यासाठी काढला की हा बघा इथे SN चा फॉर्म्युला जो वापरतोय आपण, दोन पैकी कोणताही वापरा, तुम्हाला या ठिकाणी N ची व्हॅल्यू माहित पाहिजे. या फॉर्म्युल्यातल्या N ची व्हॅल्यू माहित पाहिजे. N ची व्हॅल्यू म्हणजे काय की ह्या एकूण किती संख्या आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही मोजतो 2 4 6 8 10 348 पर्यंत, मोजून होणार नाही. म्हणून आपल्याला TN च्या फॉर्म्युल्याने, हा जो TN चा फॉर्म्युला आहे ना, या TN च्या फॉर्म्युल्याने या TN च्या फॉर्म्युल्याने आपल्याला N काढता येतो. हे महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही, या चॅप्टर मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की TN च्या फॉर्म्युल्याने आपल्याला एखाद्या एपी मध्ये एकूण किती संख्या आहेत हे काढता येतं. आणि ते कसं काढायचं ते काढण्यासाठी लक्षात घ्या, TN चा फॉर्म्युला वापरल्यानंतर जी लास्ट टर्म आहे 348, ही लास्ट टर्म ही TN च्या जागी ठेवायची. या TN च्या जागी ठेवायची, म्हणजे TN च्या जागी लास्ट टर्म ठेवली, A च्या जागी त्याची व्हॅल्यू ठेवली 2, तर N ची व्हॅल्यू काढायची. म्हणून N च्या जागी N -1 आणि D ची व्हॅल्यू 2, तर N ची व्हॅल्यू म्हणजे या एपी मध्ये किती संख्या आहे ते आपल्याला मिळेल. मग 348 - 2 इक्वल टू N-1 इंटू 2, N-1 इंटू 2 इंटू 2 इक्वल टू 346. हे कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला N ची व्हॅल्यू मिळते 174. याचा अर्थ काय की ही जी सिक्वेन्स आहे एपी आहे,
याच्यामध्ये 2 पासून 348 पर्यंत एकूण 174 नंबर्स आहेत. हे महत्वाची गोष्ट आपल्याला कळाली, हे लक्षात घ्या. मग एन माहित असणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपण हा एसएनचा फॉर्म्युला वापरू शकत नव्हतो. मग आता मी वापरतो एसएनचा फॉर्म्युला. आता एसएनचा फॉर्म्युला वापरला n/2 इंटू T1 प्लस TN. तुम्ही तो दुसरा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकला असता, पण लास्ट टर्म जर माहित असेल तर हा फॉर्म्युला सोपा पडतो. सो एन इक्वल टू आता माहित झालं आपल्याला 174 डिवायडेड बाय 2 इंटू 2 प्लस 348. कॅल्क्युलेशन केलं, याचं डिव्हिजन 87, याची ऍडिशन 350, याचं मल्टिप्लिकेशन 30,450. म्हणजे सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350 इज 30,450. अशा पद्धतीने आपण हे इव्हन नंबरची सम बिटवीन 1 and 350 काढली. एक लक्षात घ्या, या ठिकाणी ही सम काढताना, इव्हन नंबरची सम काढताना तुम्हाला अजून एक लक्षात घ्यावं लागेल, बिटवीन शब्द. तो बिटवीन नसता तर तुम्हाला 1 आणि 350 पकडावे लागले असते. फ्रॉम 1 to 350 म्हटलं असतं तर मात्र तुम्हाला 1 आणि 350 सुद्धा पकडावे लागले असते. याच्यावर तुम्ही लास्ट लाईन दिली मी, होमवर्क फाइंडिंग 174, ते होमवर्क सुद्धा करा आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता ऍप्लिकेशन ऑफ एपी ही लास्ट एक्झरसाइज आहे, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम, किंवा या एपीचा उपयोग काय, आपल्या जीवनामध्ये उपयोग काय. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण सोडवू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणून प्रॉब्लेम घेतलेला आहे, हा समजून घ्या आणि नंतर एक्झरसाइज करा. आता बघा, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज. म्हणजे ट्री प्लांटेशनचा एक प्रोग्राम घेण्यात आला. ट्रीज आर प्लांटेड ॲज फर्स्ट रो देर इज 1 ट्री अँड इन सेकंड रो देर आर 2 ट्रीज अँड इन थर्ड रो, म्हणजे ज्या नंबरची रोज तेवढेच ट्री आहे. बघा इथे पहिल्या रो मध्ये 1 झाड, दुसऱ्या रो मध्ये 2, तिसऱ्या 3, चौथ्या 4, अशा पद्धतीने हे झाडं लावणं सुरू आहे. मग अशा पद्धतीने यांनी एकूण रांगा किती केल्या, एकूण लाईन्स किती केल्या, तर हे दिलेलं आहे. देअर आर 25 रोज. 25 रोज आहेत. मग या 25 रोज मध्ये एक तर ते तुम्हाला काय विचारतील, सगळ्या रो मधल्या झाडांची संख्या काढा. एकदा काय विचारतील तुम्हाला, सगळ्या रो मधल्या झाडांची संख्या काढा. आता बघा या ठिकाणी दिलेलं आहे, देर इज वन ट्री इन द फर्स्ट रो, म्हणजे ए इक्वल टू 1, म्हणजे हा एपी आहे. आणि देर आर 25 रोज, एन इक्वल टू 25. एन म्हणजे एकूण नंबर्स, एकूण संख्या किती होईल, 25. आता बघा S25 काढायचं म्हणजे काय. S25 म्हणजे 25 ही रांगांमधली झाडांची संख्यांची ऍडिशन करायची आहे. आणि T25 काढायला जर विचारलं असतं तर, T25 जर काढायला विचारलं तर त्याचा अर्थ असा की फक्त 25व्या रांगेमध्ये किती झाडं आहेत. मग एसएनचा हा फॉर्म्युला माहितच आहे आपल्याला, हा वापरला. एन इक्वल टू माहिती आहे 25, ए इक्वल टू 2 माहिती आहे, एन इक्वल टू पुन्हा 25, डी इक्वल टू 1, व्हॅल्यूज टाकल्या, त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि S25 आलं 325. S25 हे 325 आलं. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की 25 रांगांमधल्या एकूण झाडांची संख्या ही 325 आहे, हा त्याचा अर्थ होतो. होमवर्क घ्या. सचिन इन्व्हेस्टेड ₹5,000 फॉर द फर्स्ट इयर, 7,000 for the second year, 9,000 for the third year. How much amount did he invest in 12 years and also calculate his investment in 12th year. म्हणजे 12 पण वर्षामधली त्याची इन्व्हेस्टमेंट काढायची आणि 12व्या वर्षातली फक्त काढायची. मग त्यांनी पाहून घ्या फर्स्ट इयर मध्ये किती इन्व्हेस्ट केले, 5,000, म्हणजे सुरुवात करावं लागेल 5,000, 7,000, 9,000, 11,000, ही येईल तुमची एपी. मग त्याच्यामध्ये ए काय आहे, डी काय आहे हे काढा, एन काय आहे ते काढा. 12 इयर्स आहे म्हणजे एन इक्वल टू काय होईल, 12. आणि तुम्हाला सर्व वर्षांची जर तुम्हाला हे काढायची आहे ऍडिशन, तर याचा अर्थ तुम्हाला S12 काढायचं आहे. आणि तुम्हाला जेव्हा फक्त 12th इयरची इन्व्हेस्टमेंट मागितलेली आहे, फक्त 12th इयरची, तर याचा अर्थ तुम्हाला T12 काढायचं आहे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला S12 पण काढायचं आहे, याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला T12 पण काढायचं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा असल्यामुळे हा प्रॉब्लेम
प्रॅक्टिससाठी एक चांगला प्रॉब्लेम मला वाटतो आणि जरूर प्रॅक्टिससाठी करून पहा. थँक्यू.